गोरक्षक सिद्धेश शिंदे यांनी एका रिक्षामधनं गोमांस वाहतूक करत असल्याच्या माहितीवरनं रिक्षातील मालाची तपासणी केली आणि तपासणी दरम्यान रिक्षामध्ये 120 किलो गोमांस आढळून आलंय। याबद्दल उरण पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। उरण कासम भाटमधील एका महिलेनं हे मांस विक्रीसाठी आणल्याचं सांगण्यात आलंय। महिलेकडनं हा व्यवसाय मागच्या 40 वर्षांपासून करण्यात येतोय असं सुद्धा सांगण्यात आलंय। दरम्यान ह्या महिलेनं विक्रीसाठी आणलेलं मांस हे गायीचं नसून म्हशीचं आहे असा दावा सुद्धा केलाय। पोलिसांकडनं पशुवैद्यकीय डॉक्टरांकडनं सादर मांसाचे नमुने घेऊन मांस नक्की कसले हे जाणून घेण्यासाठी हे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आणि ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच मांसाच्या प्रकाराबद्दल अधिकृत माहिती मिळेल। मांस वाहतुकीसाठी परवाना नसताना मांस वाहतूक केल्याप्रकरणी रिक्षा चालक अफजल खान ह्याच्यासह रिक्षा सुद्धा ताब्यात घेण्यात आली आणि ह्या प्रकरणाबाबत विनापरवाना रिक्षातनं मांस वाहतूक करणं, विनापरवाना विक्री करणं, भरवस्तीमध्ये घरातनं मांस विक्री करणं, गोवंश हत्या ह्या गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई होऊन रिक्षा चालक तसंच 40 वर्ष विनापरवाना मांस विक्री करणाऱ्या महिलेवरती सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक सिद्धेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। गोमांस पकडलंय, कुठे मिळालं आणि किती किलो आहे, काय नक्की प्रकार आहे? जय श्रीराम। तर आज आम्हाला गोपनीय माहितीनुसार माहिती अशी होती की आपल्या उरणमध्ये गोमांस येते। तर त्या माहितीनुसार आम्ही तिथे गेलो स्थळावरती आणि ती रिक्षा आयडेंटिफाय केली। त्यानंतर आम्ही ती रिक्षा थांबवली आपल्या उरणच्या रस्त्यावरती, रेल्वे स्टेशनच्या पुढे थोडा पेट्रोल पंपाच्या अगोदर तिथे आम्ही रिक्षा थांबवली। त्यानंतर मी त्यांना चौकशी केली। मी विचारलं त्यांना की तुम्ही हे घेऊन कुठे चाललात आणि काय आहे त्याच्यामध्ये। तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये म्हशीचा मांस आहे। त्यानंतर मी ते चेक केल्यानंतर मी त्यांच्याकडे पावती मागितली। तर ठीक आहे, तुम्ही बोलताना म्हशीचा मांस आहे, तर त्याची पावती दाखवा। तर पावती बघितल्यानंतर कळालं का ती पावती चाललेली मुंबई उपनगरमध्ये। त्यानंतर मग त्याला मी विचारलं, हे मुंबई उपनगर जा आहे, तू इथं कशाला आला, कसा काय आलास? त्यानंतर मग अजून बघितला त्याच्यामध्ये, तर कळालं का रिक्षाचा नंबर हा 9370 आणि MH039370 आणि त्याच्यावरती गाडीचा नंबर काहीतरी वेगळाच होता। त्याच्यामुळे मला अजून संशय आला त्यांच्यावरती। मी अजून चौकशी त्यांच्यावरती केली। त्यानंतर मग त्यांना विचारलं कुठून आला, तर ते बोलले देवनारच्या कत्तलखान्यातून आले। तर जेव्हा पण असा कुठला मांस लिगली पद्धतीने जेव्हा येतो तर त्याच्यामध्ये एक लायसन्स नंबर लिहिलेला असतो जो विकत घेणारा असतो। तर त्याच्यावरती एक लायसन्स नंबर होता। त्यानंतर थोड्या वेळाने तिथे नफिसा अन्सारी म्हणून ज्यांचा माल होता ते आले, जे उरणमध्ये राहतात आणि त्यांनी माल मागवलेला। तर त्यांना विचारलं का तुम्ही हा माल कसा काय मागवलात? तर ते बोलले की आम्ही अमुक ठिकाणी मागवलेला आहे। तर मी बोललो गाडीचा नंबर वेगळा आहे आणि तुमच्याकडे लायसन्स आहे का? तर त्यांच्याकडे लायसन्सही नाही आहे। त्याच्यामुळं मग अजून आम्हाला, आणि ते बोलतात की आम्ही पहिल्यापासून हा धंदा करतो, परंतु आता विषय असा आहे का एक तर लायसन्स नाही, त्याच्यामध्ये गाडीचा नंबर पण वेगळा आणि जाणार होते तो लोकेशन पण वेगळा होता। त्याच्यामुळं मला अजून डाऊट आला। लगेच आम्ही याला गोवंश हत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायसाठी पोलिसांची मदत मागितली। त्वरित पोलिसही आले तिकडे। त्यानंतर मग ती गाडी त्यांचे कत्तलखान्याजवळ गेलेली, तर त्यांच्या दुकानात गेलेली। तर पोलिसांनी त्यांच्या दुकानात जाऊन त्यांना तिथून परत घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू केली। प्लस त्या गाडीमध्ये 2 म्हशीचे पाय होते, ते फक्त दाखवण्यासाठी होते। त्यांना विचारलं मग डोका कुठे आहे? तर डोका पण नाही आहे आणि 2च पाय कशाला पाहिजेत, त्यांची 4 पाय पाहिजेत, तर 4 पाय पण नव्हते। तर अशा प्रकारचा हा खेळ रचलेला आहे। तर सगळ्यांनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे। अशा पद्धतीने जे काय चाललं आहे उरणमध्ये त्याच्यावरती जरा बंदी आणली पाहिजे, कडी कारवाई झाली पाहिजे। मी पोलीस प्रशासनाला हीच विनंती करीन की यांच्यावरती काय असेल ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हे जे इलिगल पद्धतीने जे असे बाकीचे जे धंदेवाले आहेत त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाले पाहिजेत आणि त्यांनाही याची रोख लागली पाहिजे कुठेतरी।